रामकृष्ण हरी मंडळी, तर आपण सर्वजण प्रत्येक वर्षी ह्या एकादशीची वाट बघत असतो, जी सर्वात मोठी एकादशी म्हणून मानली जाते, ती म्हणजेच आषाढी एकादशी। तर आजचा हा आषाढी एकादशीचा मंगलमय पावन असा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपला देव्हारा हा अत्यंत सुंदर दिसला पाहिजे, आपल्या मनाजोगती पूजा झाली पाहिजे, आपले स्वामी महाराज सुद्धा आपल्याला विठ्ठल स्वरूपात दिसले पाहिजेत अशी माझी इच्छा होती। आणि माझा अत्यंत आवडता रंग आहे तो जांभळा, त्यामुळे त्या रंगाची सजावट करायची हे सगळं मनामध्ये योजना केलेली होती आणि त्यासाठी माझी ही पूर्वतयारी सगळी चालू होती। तर मी सर्वात पहिले वस्त्र हे देव्हाऱ्यामधले चेंज करून घेतले, पर्पल रंगाचे घालून घेतले आणि त्याच्यानंतर देव वगैरे स्वच्छ केलेले होते ते सगळे व्यवस्थित लावून घेतले। कारण मागच्या आठवड्यामध्ये मी स्वामींना वारकरी स्वरूपामध्ये सजवलं होतं, त्यामुळे तिथे सगळं व्हाईट रंगाचं होतं, त्यामुळे आता मला ते सगळं चेंज करावं लागणार होतं। तर स्वामींना सुद्धा ना मला नाम हा बनवायचा होता, पण काय होत होतं माहिती आहे, ह्या जर मूर्तीला मी काही चंदन वगैरे लावलं किंवा ते चंदन जर केमिकल युक्त असेल किंवा काहीही त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असेल तर त्याचा जर त्यांच्या कपाळाला डाग पडला त्या मूर्तीला तर ते मला चालणार नव्हतं। म्हणून मी काय केलं, एक पेपरवरती नामाचा शेप हा बनवून घेतला आणि तो मी त्यांना तिथे स्टिक केला होता। तर म्हणजे मी ती पोस्टिटची जी स्टिक असते ना तीच यूज केली होती। त्या पेपरला मागच्या साईडने थोडंसं असं चिकट असतं, त्यामुळे ते चिकटलं होतं। आणि आपण स्वामींना ना सगळ्याच रूपामध्ये मानतो, जसं की जेव्हा जन्माष्टमी असते तेव्हा आपण स्वामींना कृष्णाच्या स्वरूपात मानतो, एकादशी असते तेव्हा विठ्ठलाच्या स्वरूपात मानतो, स्वामी तर दत्तगुरूंचं स्वरूप आहे, त्यामुळे प्रत्येक रूपामध्ये आपल्यासाठी स्वामी आहेतच। पण त्या स्वरूपामध्ये सजवल्यावरती आपल्याला स्वामी त्या सगुण रूपात आहेत असं आपल्याला समोर बघितल्यावरती वाटतं आणि तेच एक मनाला समाधान, बाकी काहीच नाही। तर बघा, स्वामींना मला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सजवायला हे खूप आवडतं। मागच्या आठवड्यात मी त्यांना वारकरी स्वरूपामध्ये सजवलं होतं, आज मला स्वामींना विठ्ठल स्वरूपामध्ये सजवायचं होतं। तर हा जो स्वामींचा विठ्ठल स्वरूपातला जो मुकुट आहे आणि मला जे हव्या त्या रंगामध्ये मी जे वस्त्र कस्टमाइज करून घेतलेले आहे आणि ते सुद्धा ज्योतिताईंकडून ओविश्री कलेक्शनमधून हे वस्त्र मी ऑर्डर केलेले आहेत, मुकुटसुद्धा। आणि ॲक्च्युली हा रंग मी त्यांना स्पेसिफिक सांगितला होता, कारण हा माझा खूप आवडता रंग आहे आणि स्वामींकडे ह्या रंगाचे वस्त्र नव्हते, तर मला ते स्वामींना म्हणजे कधी एकदा म्हणजे घेऊ, कुठून मिळतील असं झालं होतं। आणि ज्योतिताईंना मी सांगितल्यावरती त्या बोलल्या की मला मिळालं तर करून देते, आणि लकीली म्हणजे लक बघा कसं असतं, आणि स्वामींची पण इच्छा होती असं म्हणायला काहीच हरकत नाही। ते वस्त्र मला मिळालं, एकादशीच्या आधी मिळालं आणि मी खरं तर हे म्हणजे ठेवणार होती दिवाळी वगैरे तेव्हा घालेन किंवा गणपतीमध्ये वगैरे, पण मला राहवलं नाही। मी ते जे स्वामींना मुकुट वगैरे सगळं आणलं होतं ते आजच सगळं घालून घेतलं आणि वारकरी तर मी मागच्याच आठवड्यात स्वामींना त्या स्वरूपामध्ये सजवलं होतं। तर म्हणजे असं काही स्वामींसाठी घेतलं ना की मला ते म्हणजे ठेवावंसंच वाटत नाही, मी ते लगेच स्वामींना परिधान कधी करू, कधी त्या स्वामींना मी त्या स्वरूपामध्ये बघू असं होऊन जातं। तर सगळी पूजा वगैरे मांडणी केली, तुम्ही बघत आहात की किती छान म्हणजे वेण्या वगैरे मिळाल्या होत्या, त्या सगळ्या मी अर्पण केल्या स्वामींना। आणि हा एक तुम्ही बघत आहात, हा ना आर्टिफिशियल फुलांचा हार आहे, तर मी एका एक्झिबिशनमध्ये घेतला होता, दीप क्रिएशन त्यांचं नाव होतं, तर त्या ताईंकडून मी हे हार विकत घेतला होता। एक्झिबिशनमध्ये पण त्या पार्टिसिपेट करतात, पण त्याशिवाय जर तुमची काही ऑर्डर असेल तर तशासुद्धा त्या घेतात। तर आता मी तुम्हाला ना, मी इस्कॉनच्या मंदिरामध्ये लास्ट वीक गेले होते, चौपाटीच्या म्हणजे गिरगाव चौपाटीजवळ जे इस्कॉनचं मंदिर आहे तिथे गेले होते, आणि तिथे ना गिफ्ट शॉप आहे, म्हणजे मंदिराच्या बाजूलाच गिफ्ट शॉप आहे, तर तिथे तुम्ही कोणत्याही बाळकृष्णाला लागणारे वगैरे तुमच्या किंवा मोठ्या मूर्ती असतील तरीसुद्धा तुम्ही तिथे वस्त्र तुम्हाला हव्या त्या गोष्टी तिथे मिळू शकतात। तर मी छोटी मोठी जी खरेदी केलेली ना ती तुमच्यासोबत शेअर करते। तर आज मी जे माझ्या बाळकृष्णाला वस्त्र परिधान करणार आहे ते तुम्हाला दाखवते, कारण आज पर्पल कलरची थीम होती। तर हे बघा, राधा राणीसाठी राधे राधे, अगदी 50-60 रुपयामध्ये ह्याची किंमत होती। फक्त हा जो मी आज कृष्णाला वेअर केलेला ना त्याची फक्त 115 काहीतरी किंमत होती, कारण की ते 3 पीसमध्ये आहे, म्हणजे
खालचं वस्त्र मध्ये छोटं अंगारखा टाईप आहे आणि त्याच्यावरती छोटीशी चुनरी. तर असं ते 3 सेटमध्ये होतं, म्हणून ते थोडंसं महाग होतं. तर मी ना खूप बासऱ्या पण घेतलेल्या आहेत. तुम्ही म्हणाले एवढ्या बासऱ्यांची काय गरज आहे, पण तुम्हाला बघितल्यावरती माहितीच आहे माझ्याकडे एकूण 4 कृष्ण आहेत. देवघरात 1 आहे आणि ह्या साईडला इथे 3 आहेत. आणि जी माझी मोठी कृष्णाची जी मूर्ती आहे ना, त्याची बासुरी ही खराब झाली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता त्याचा कलरच निघाला आहे, पुढे तुम्ही बघालच. तर बरेचसे मी छोटे छोटे लॉकेट्स असे घेतले होते, म्हणजे कोणाला मला द्यायला मिळते जे माझ्यासारखे कृष्ण भक्त आहेत. आणि ही जी जपमाळ बघताय ना, ही एकदम छोटी ट्रॅव्हल फ्रेंडली जपमाळ आहे. जर तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे गेलात आणि तुम्हाला खूप मोठी माळ घेऊन जाणं शक्य नसेल, तर ही छोटी माळ तुम्ही वापरू शकता. फक्त काय ह्याच्यामध्ये 20 मणी आहेत, पण तुम्हाला ती जास्त वेळा तितकी फिरवावी लागेल आणि ह्याची किंमत अवघी 15 रुपये आहे. आणि हे फक्त तिथेच मिळतं, कारण मला हे इतर कुठेतरी इतकं अशा सगळ्या गोष्टी दिसल्या नाहीत. आणि ह्या मी तुम्हाला सगळ्याची प्राईस पण उलटी करून दाखवते. तर अगदी 30 रुपये, 20 रुपये, बाकी तर सगळं इतक्या स्वस्तामध्ये तुम्हाला कुठेच ह्या सगळ्या गोष्टी मिळणार नाही. तर ही सगळी छोटी मोठी शॉपिंग माझ्या बाळकृष्णासाठी एकादशी स्पेशल म्हणून करून ठेवली होती. आणि पुढे पण जे काही येणारे सण आहेत तेव्हा पण ते वापरलं जाईलच. तर असो, मग हे सगळं तुम्हाला आता मी शॉपिंग दाखवली. त्यानंतर मी लागले माझ्या कामाला. ते म्हणजे माझे जे बाळकृष्ण आहेत त्यांना सर्वप्रथम मी अभिषेक करून घेतला. तुम्हाला माहिती मी यांना जल अभिषेक करून घेतो, कारण त्यांचा कलर खराब होऊ नये ही माझी मनापासून इच्छा असते. त्यामुळे ह्या मूर्तींना मी खूप जपते. आणि मग माझ्या मोठ्या मूर्त्यांना सुद्धा मी जल अभिषेकच करते, फक्त एकादशीच्या दिवशीच. तर त्यांना मी छान असा अभिषेक करून घेतला. आणि आज आपली पर्पल रंगाची थीम होती, त्यामुळे अर्थातच मी दोघांनाही पर्पल रंगाची माझ्याकडे जे वस्त्र आहेत तेच परिधान केले. हे नवीन नाही आहेत, हे जुनेच वस्त्र आहेत. तर इथे ह्या माझ्या छोट्या लड्डू गोपाल आणि राधाराणीला मी सुंदर सजवलं होतं. आणि आज त्यांचा मी प्रॉपर शृंगार केला होता. मी त्यांना बघितलं असेल तुम्ही की मी त्यांना असे केस वगैरे खूप म्हणजे नाही नेहमी लावत नाही, कारण ते मला असं म्हणजे खूप त्यांना हेवी होईल असं वाटतं. तर आजचा इतका मोठा विशेष दिवस असल्यामुळे पूजेची सुरुवात ही मी सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या अभिषेकाने केली. तर पंचामृताने मी सर्वप्रथम त्यांना अभिषेक करून घेतला. आणि त्यांचा अभिषेक संपन्न झाल्यानंतर मी बाळकृष्णाला सुद्धा अभिषेक करून घेतला. कारण बाकी ह्या माझ्याकडे ज्या बाळकृष्णाच्या मूर्त्या आहेत ना, त्यांना मी फक्त जलाभिषेकच करू शकते. आणि हे सगळं मोठं अभिषेकाचा प्रोग्राम आजचा खूप मोठा होता, कारण की माझ्याकडे इतक्या मूर्ती आहेत. तुम्हाला म्हणजे माझा म्हणून ह्याच्यामध्ये जास्त वेळ जातो, असा काही मोठा दिवस असतो त्यावेळी. आणि तुम्ही आजची पूजा बघू शकता. माझे सगळे देव इतके सुंदर एकाच अंगामध्ये जेव्हा ते सगळे रंगलेले असतात ना, तेव्हा खूप सुंदर दिसतात. तर ही सगळी पूजा बघताना ना, त्यामुळे माझ्याकडून एक गाणं गुणगुणलं जातं होतं, अवघा रंग एक झाला, असंच मी गुणगुणत होते. आणि आज ही व्यंकटेश महाराजांची म्हणजे बालाजींची जी माझ्याकडे फोटो आहे, तर त्याला पण म्हटलं आपण नुसतंच इथे ठेवण्यापेक्षा आज एकादशीच्या दिवशी आपण त्यांना हा तुळशीचा हार अर्पण करूयात. आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळे मला तुळशीचा हार छानपैकी बनवून मिळाला, त्यामुळे मी खूप सारे हार आणले होते. इथे राधाकृष्णाला पण अर्पण केले, तुम्ही बघू शकता. आणि दोन्हीकडचं तुम्ही बघू शकता, सगळीकडे एकाच रंगामध्ये माझं देवघर हे सुंदर असं सजलेलं होतं. आणि येस, तुम्हाला पण राधाकृष्णाचं दर्शन मिळावं म्हणून हे मी तुम्हाला थोडंसं तिथे शूट केलं होतं. इस्कॉनच्या टेम्पलमध्ये ते दाखवते. तिथे बघा निळ्या रंगामध्ये सगळी सजावट होती. इतके सुंदर वस्त्र होते ना राधाकृष्णाचे, म्हणजे तिथे जर आपण गेलो ना तर आपली देवांवरून नजरच हटणार नाही. म्हणजे शृंगार काय असतो, देवांचा शृंगार तुम्ही किती सुंदर काय लेवलवरती करू शकता ह्याचं हे उत्तम उदाहरण ना इस्कॉनमधल्या म्हणजे मूर्तींकडे बघून तुम्हाला कळेल की आपण देवांची किती सेवा करू शकतो, किती सुंदर त्यांना शृंगार करू शकतो. आणि इथल्या मूर्त्या सगळ्याच इतक्या सुंदर आहेत ना. इथे ना विष्णूंच्या दशावतारामधील सगळ्या स्वरूपांचे इथे म्हणजे मूर्ती आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मत्स्य अवतारमध्ये आहे किंवा तुम्ही वराह अवतारमध्ये, सगळ्या अवतारांमध्ये तुम्हाला इथे विष्णू बघायला मिळतील. तर खूप छान म्हणजे इतक्या सुंदर रेखीव मूर्त्या आहेत ना, त्यामुळे मी म्हटलं आपण थोडंसं शूट करूया. जे तिथे जाऊ शकत नाहीत ॲटलिस्ट त्यांना घर बसल्या तरी सुंदर असं दर्शन होईल. तर मी तिथे गेली ना तर मी कधी चुकवत नाही. मला म्हणजे त्या इस्कॉनच्या मंदिरात जायचंच असतं. आणि खरं सांगू तिथे गर्दी पण नसते, त्याच्यामुळे जायला पण बरं वाटतं.
तर असं इतकं सगळं झाल्यावर माझी पूजा संपन्न झाली नाही. मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं की मी बाहेर सुद्धा एक छोटंसं सेटअप केलं होतं. ही पांडुरंगाची मोठी मूर्ती आहे जी माझ्या शोकेसमध्ये असते, तर तिला सुद्धा मी सजावट केली होती. तर मी काय केलं होतं, मागच्या वेळी मी तुम्हाला ना छोट्या गुलछडीचं डेकोरेशन करून दाखवलं होतं की तुम्ही कशा प्रकारे करू शकता. तर हे माझ्याकडे मराठी कॅलेंडर आहे, तर ते सुद्धा मी ठेवून बघितलं की कसं वाटतं. म्हणजे हे जर तुमच्याकडे असेल आणि तुमची जर छोटी मूर्ती असेल तर हे छोटं सुद्धा कॅलेंडर मिळतं, तर ते सुद्धा ठेवून तुम्ही डेकोरेशन करू शकता. म्हणून मी तुम्हाला हे जस्ट शूट करून दाखवते की कोणाची इच्छा असेल ते करू शकता. आणि आजच मला एक कमेंट आली होती एका ताईंची, त्यांनी ते गुलछडीचं डेकोरेशन बघून त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला, तर मला खूप आनंद झाला. बघा माझा व्हिडिओ किती लोकांनी बघितला, यापेक्षा माझा व्हिडिओ जर बघून एकाला जरी त्याची मदत झाली, त्याला देवाची सेवा करावीशी वाटली किंवा त्या व्हिडिओमधून त्यांना काहीतरी घेण्यासारखं मिळालं, तरीसुद्धा त्याचा म्हणजे काय बोलतात ना, जो सुउपयोग आहे तो झाल्यासारखा मला वाटेल. तर माझ्या व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश होता ना, तो सत्कारणी लागला असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. तर हे सगळं झाल्यावरती मला खूप समाधान मिळतं. मी तुम्हाला खरं सांगते, पूजा केल्यानंतर माणसाला काय मिळतं, तर समाधान मिळते, शांती मिळते. पण भक्ती ही अशी गोष्ट आहे, ती निरंतर तुमच्या सोबत राहणार आहे, तुम्ही जिवंत असेपर्यंत सुद्धा, आणि तुम्ही या जगात नसाल तेव्हा सुद्धा तीच तुमच्या सोबत जाणार आहे. ती एकमेव गोष्ट अशी आहे की तुम्ही हे जग सोडून गेल्यानंतर सुद्धा तुमच्या सोबत असणार आहे आणि तुमच्या कामी येणार आहे. म्हणून नेहमी भक्ती करा. तुम्हाला ज्या स्वरूपातली आवडते त्या स्वरूपातली करा. मी असं नाही म्हणणार की तुम्ही फक्त देवाचा शृंगार करा किंवा सजावट करा किंवा फक्त वाचन करा. तुम्हाला जी गोष्ट भगवंताची करायला आवडते ती तुम्ही करा. तर हो, ही रांगोळी आहे ना, मी एक दिवस आधी काढली होती, कारण की एकाच दिवशी मी सगळं करून मला लोड आला असता. तर मी सर्वप्रथम माझ्याकडे जो हा वुडन बोर्ड आहे त्याच्यावरती खडूने रेखाटून घेतलं, जे मला पांडुरंगाचं जे चित्र होतं ते. आणि मला जरा फेटा आहे ना पांडुरंगाचा वेगळ्या स्टाईलमध्ये काढायचं होतं, कारण नेहमी तेच आपण मुकुटच बनवतो. तर मला काहीतरी ह्यावेळी वेगळं बनवून बघायचं होतं. आणि ही पण स्फूर्ती मला, मी स्वामींना जेव्हा असा छान तो फेटा घातला होता त्याच्यामधून मला ही आयडिया आली होती की आपण असं काहीतरी वेगळं करून बघूया रांगोळीमध्ये. तर म्हणून म्हटलं जरा आपण पांडुरंगाला असं छान वेगळा असा फेटा बांधूया. आणि तेच आपण कलरफुल वस्त्र पांडुरंगाला घालण्यापेक्षा ह्यावेळी मी असं ठरवलं होतं की आपण व्हाईट रंगाचे वस्त्र जर पांडुरंगाला घातले तर कसे दिसतील, म्हणून मग मी तसं केलं होतं. आणि शेडिंग वगैरे करण्यात खूप वेळ जातो. मी तुम्हाला सांगू, ही जवळजवळ मी रांगोळी आहे ना 11:15 वगैरे रात्री सुरू केली आणि जवळजवळ 1 वाजला होता रांगोळी काढून संपूर्ण होईपर्यंत. तर 1 ते 2 एका तासात तर छोटी रांगोळी होते, पण ही मोठा बोर्ड आहे हा, त्यामुळे 2 तास तर मिनिमम लागतातच. देवीचे जेव्हा स्वरूप असतात तर त्यांना कसं असतं, त्यांचे अलंकार वगैरे सुद्धा खूप जास्त असतात. तसं जर काही असेल ना तर कधी 2 तासापेक्षा सुद्धा जास्त वेळ हा रांगोळीला लागू शकतो. त्यामुळे एकाच दिवशी करायला घेऊ नका. जर तुम्ही पण असं काय करत असाल तर 2-4 दिवस आधीपासून पूर्वतयारीला लागा. ॲक्च्युली ह्यावेळी माझी चूक झाली. मी देवांना ना वस्त्र वगैरे कधी अभिषेक, जल अभिषेक हे आदल्या दिवशी म्हणून करून घेते माझ्या राधाकृष्णाचे, कारण एकादशीच्या दिवशी मला खूप लोड येतो. कारण तुम्हाला माहिती आहे दर 15 दिवसांनी एकादशीला मी त्यांचे वस्त्र वगैरे चेंज करते, पण ह्यावेळी माझ्याकडून ते झालं नाही आणि त्यामुळे मला खूप लोड आला आणि माझा सगळा वेळ हा फक्त पूजेमध्ये गेला. मला वाचन वगैरे करायला त्यामुळे काहीच नाही मिळालं, मी खरं सांगते. तर असो, खूप हेक्टिक होता आजचा दिवस, पण समाधानकारक सुद्धा होता. कारण ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही की तुम्ही करा, आपल्याला मनापासून करायच्या असतात आणि देव आपल्याकडून त्या करून घेतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया का नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.